श्री स्वामी समर्थ. गर्भसंस्कार म्हणजे काय? गर्भसंस्कार म्हणजे गर्भावस्थेत असलेल्या बाळाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक विकासासाठी आई वडिलांनी केलेले योग्य संस्कार, आचरण व विचार. आयुर्वेदात गर्भसंस्काराला फार मोठे महत्त्व दिले आहे. गर्भसंस्काराचे प्रकार: 1. आहार संस्कार. आईने सात्विक, पचायला हलके, पोषक आहार घ्यावा. 2. विचार संस्कार. आईने नेहमी चांगले विचार, सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. 3. श्रवण संस्कार. गर्भवती आईने चांगले संगीत, मंत्र, स्तोत्र, कीर्तन ऐकावे. 4. वाचन संस्कार. चांगल्या कथा, धार्मिक ग्रंथ, प्रेरणादायी साहित्य वाचावे. आचरण संस्कार. सत्य, प्रेम, संयम व शांतता यांचा अंगीकार करावा. गर्भसंस्काराचे फायदे: बाळाची बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते. बाळ शांत, निरोगी व सकारात्मक स्वभावाचे होते. आईचे मानसिक स्वास्थ्य टिकून राहते. आई बाळामध्ये आध्यात्मिक बंध निर्माण होतो. गर्भसंस्कारासाठी काय करावे? दररोज भगवंताची प्रार्थना व मंत्रजप करावा. गीता, रामायण, भागवत कथा वाचाव्या. हलके योगासन व प्राणायाम करावे, अर्थात डॉक्टरांच्या सल्ल्याने. सुंदर संगीत, भजन, स्तोत्र ऐकावे. चांगल्या, आनंदी आणि शांत वातावरणात राहावे. आयुर्वेदात सांगितले आहे, गर्भी माता जशी आचरण करेल तशीच संतती घडते. म्हणूनच गर्भसंस्कार हे केवळ बाळासाठी नाही तर आईच्या आनंदी आणि निरोगी जीवनासाठी देखील उपयुक्त आहे. गर्भसंस्कारासाठी दैनंदिन दिनक्रम व उपयुक्त मंत्र व श्लोक. गर्भसंस्कार दैनंदिन दिनक्रम: सकाळी लवकर उठावे व सूर्याला प्रार्थना करावी. ओम सूर्याय नमः 11 वेळा जप. हलके योगासन व प्राणायाम, अर्थात डॉक्टरांच्या सल्ल्याने. दीर्घ श्वसन. पौष्टिक व सात्विक नाश्ता म्हणजेच फळे, दूध, सुकामेवा. दिवस पोटभर पाणी प्यावे. मन प्रसन्न ठेवावे. चांगले पुस्तक किंवा कथा वाचाव्या. भगवंताची स्तोत्रे, भजन किंवा शांतीदायक संगीत ऐकावे. गरजेप्रमाणे विश्रांती घ्यावी. संध्याकाळी शांत जागी बसून दीप लावून प्रार्थना करावी. ओम नमः शिवाय किंवा ओम नमः भगवते वासुदेवाय जप करावा. हलकी फेरी म्हणजेच वॉक घ्यावी. रात्री झोपण्यापूर्वी थोडा वेळ बाळाशी बोलावे, म्हणजे आईने गोड विचार सांगावेत. तू हुशार आहेस, निरोगी आहेस. रामरक्षा स्तोत्र किंवा हनुमान चालीसा हळू आवाजात ऐकावे किंवा वाचावे. झोपताना सकारात्मक विचार मनात ठेवावेत. धन्यवाद.